राज्यात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे बिलगुल वाजले आहे। प्रत्येक पक्ष ज्याची त्याची ताकद या निवडणुकीत आजमावत आहे। मावळ तालुका तसा राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो। भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जरी एकत्र असले तरी मावळ तालुक्यात दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जात नाही अशी परिस्थिती असताना काल मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांनी तळेगाव नगरपालिकेत मात्र आपली सर्व शस्त्र मॅन करून नगराध्यक्ष पदासाठी गणेश काकडे आणि संतोष दाभाडे हे उमेदवार जाहीर केल्यानं अनेक राजकीय चाणक्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। परंतु ह्या नवीन पॅटर्नमुळे तळेगाव बाहेरील कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मात्र पंचायत झाली। तळेगाव नगर परिषद स्वबळावर लढवायची की महायुती म्हणून एकत्र यायचे यावर गेले बरेच दिवस चर्चा चालू होती, पण शेवटी भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्यानं राजकीय चर्चांना आराम मिळाला। काल संयुक्त पत्रकार परिषदेत सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत गणेश काकडे आणि संतोष दाभाडे यांच्या नावाची घोषणा केली। पहिले काही वर्ष गणेश काकडे आणि नंतरचे काही वर्ष संतोष दाभाडे असा अनोखा फॉर्म्युला दोन्ही पक्षानं निश्चित केला। या निवडणुकीत सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन हात पुढे केला, त्याला बाळा भेगडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्याला महायुतीच्या माध्यमातून एक नवीन दिशा देण्याचं काम केलं। नगराध्यक्ष पदाचे वाटप सूत्र ठरले असले तरी नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं याबाबत निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील असंही सुनील शेळके यांनी सांगितलं। यावर सर्वानुमते मुंबईमध्ये बैठक घेऊन सर्व उमेदवार जाहीर केले जातील असंही त्यांनी सांगितलं। मंडळी, नवीन पॅटर्न लोणावळा आणि वडगाव मध्ये चालणार का? तळेगाव शहर नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्यानं अनेक इच्छुक असताना दोन्ही पक्षांनी युती करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला। परंतु ही युती तालुक्यातील इतर 3 नगर परिषद आणि पुढे येणाऱ्या पंचायत समितीमध्येही चालणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण एका ठिकाणी दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते युतीसाठी आग्रही असल्याचं दिसून येतं आणि इतर ठिकाणी मात्र दोघे विरोधात प्रचार करणार का, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्याला पडणं साहजिकच आहे। तळेगाव प्रमाणे लोणावळा, वडगाव आणि देहू या तिन्ही मोठ्या नगर परिषद तालुक्यात आहेत। मात्र या ठिकाणी युतीसाठी नेते आग्रह धरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ते काहीही असो, सध्या मात्र या नवीन युतीची जोरदार चर्चा पारापारावर रंगली आहे। पण मंडळी, युती तात्पुरती की राजकीय वैर संपणार? सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांचा राजकीय संघर्ष तालुक्यानं पाहिला। नगरसेवक ते आमदार असा सुनील शेळके यांचा प्रवास भेगडे यांच्या विरोधातच झाला। गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडे स्वतः उभे न राहता बापू भेगडे यांच्या पाठीशी उभे राहिले होते। सर्व पुढारी एका बाजूला आणि सुनील शेळके एका बाजूला असताना सुनील शेळके खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून आले। त्यामुळे आता बाळा भेगडे हे राजकीय वैर संपवण्यासाठी प्रयत्न करत तर नाहीत ना? त्यामध्ये पुढील भविष्यासाठी काही हे त्यांचे राजकीय डावपेच असू शकतात, हे येणारा काळच सांगेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।